राम राम मंडळी, कसं आहे? बरं आहे ना का? तर आज आणि एक दुसरी रेसिपी मी आणलेली आहे. तर ही रेसिपी जी आहे ती झटपट बनणाऱ्या कांदा चटणी पुढं पनीर हे सुद्धा फिक्कं पडतं आणि हे चवदार लागतं. तर आता ही नक्की काय आहे हे आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता सुरू करूया की पहिल्यांदा चटणी तयार करण्यासाठी आपल्याला चिंच आणि लाल मिरच्या यांचं कोमट पाण्यामध्ये सुमारे 15 मिनटं भिजत आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मिक्सर घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक वाटण तयार करायचं. मग कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, बडीशेप टाकून फोडणी द्यायची. आता ही फोडणी एकदम तडतडल्यानंतर त्यात चिरलेला बारीक कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि हलकासा लालसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा. मग कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात टमॅटो घालून नरम होईपर्यंत ते शिजवायचं. त्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट, मीठ, हळद, धनेपूड असं सगळं घालून हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. मग त्यानंतर 5 मिनिटंसुद्धा त्याला आपण चांगलं शिजवायचं आणि मग तयार केलेलं जे चिंच आणि मिरचीचं जे वाटण आहे त्यात घालून पुन्हा चांगलं एकत्र करायचं. थोडासा गूळ टाकून ते पूर्ण विरघळेपर्यंत चटणी शिजवायची आणि शेवटी कोथिंबीर घालून त्यात हलकंसं थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे चटपटीत आणि झणझणीत कांद्याची उन्हाळा स्पेशल चटणी तयार होती. आणि ही चटणी भाकरी, पोळी किंवा साध्या वरण भातासोबतसुद्धा आपल्याला खायला एकदम चविष्ट अशी लागते. आणि हे करून तुम्ही बघा आणि मग मला सांगा. आणि जाता जाता मी तुमचा आता राम राम घेतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि एक तुम्हाला ही रेसिपी एक आणतो आणि सांगतो.